येस थँक्यू सो मच। जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे एका बाजूला सामना आपल्याला पाहायला मिळतोय वैकुंठवासी शिवदास पाटील स्मृती बेतवडे आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला क्रियांश 11 म्हात्रेपाडा, या दोन टीमच्या दरम्यान खऱ्या अर्थाने दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजचा अंतिम दिवस आहे, फायनल डे संडे फंडे आपल्याला पाहायला मिळतो आणि अंतिम दिवसामध्ये कोणता संघ आज टॉप 4 मध्ये एंटर होईल आणि कोणता संघ सेमीफायनल नंबर 2 आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, याचं उत्तर थोड्याच वेळामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल। पण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे आणि मॅचेस आपल्याला भरपूर कव्हर करायचे आहेत। सो प्रत्येक टीमला विनंती असेल की अशा अपेक्षा आयोजन कमिटीने आपल्यापासून अशा अपेक्षा बाळगल्यात। सो आपण देखील कोऑपरेटिव्ह करा, आपण देखील स्पीड अप करा, हे देखील प्रत्येक संघाला विनंती आहे। बघा पंच वेळेचं बंधन आहे, 3:37 पहिला बॉल पडेल, 3:52 आपल्याला कंप्लीट 3 षटक करायचे आहेत। क्लॉक वॉच देखील ऑन होईल, 3:52 आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट 3 षटक हाताळायचे, याची देखील दक्षता घ्या बेतवडे टीम। येस मैदानाच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळूयात। पंचांचा ग्रीन सिग्नल, पंचांचा हिरवा कंदील। लेट्स प्ले गेम ऑन, विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये, बॉल हवेमध्ये, फटका फसलाय, फिल्डर पोहोचलाय आणि अखेर कॅच झाला ड्रॉप। राजेश म्हात्रे आणि कृष्ण म्हात्रे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रशांत तांडेळ आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती P1 च्या पहिल्या षटकामध्ये 4 षटकांची मॅच, त्यामध्ये एक पॉवर प्लेचं षटक, त्यानंतर पॉवर प्लेचे दरवाजे खुले होताना आपल्याला दिसतील। सर्कलच्या बाहेर 2 आपल्याला पाहायला मिळतात, एक डीप मिड विकेटला। येस सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। दोस्तीत या दुनियेतील राजा माणूस आणि प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य करणारं व्यक्तिमत्व, आमच्या आयोजक कमिटीचे अत्यंत जवळचे मित्र अर्थातच प्रमोद दादा पाटील मॅन फ्रॉम अंबरनाथ यांचा इथे शुभागमन झाला, त्यांचा देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं श्री मलंगड चषक 2025 च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांच्या समवेत देवादादा शिसवे आणि त्याचबरोबरीने सुदर्शन दादा, या दोन्ही मान्यवरांचं इथे पुन्हा एकदा शुभागमन झालंय। या तिन्ही मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा श्री मलंगड चषक 2025 च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानाने विराजमान व्हा। प्रमोद दादा, देवादादा आणि सुदर्शन दादा, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला वैयक्तिक पारितोषिकासाठी तब्बल टावर फॅन अर्थातच कूलर देऊन, खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कूलर पुरस्कृत केलं, असे आमचे तिन्ही मान्यवर आमचे प्रमोद दादा पाटील यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला एक कूलर असं पारितोषिक आलंय। सर्व दानशूर दात्यांचं, सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा श्री मलंगड चषक 2025 च्या वतीने आम्ही पुन्हा एकदा करतोय मनपूर्वक हार्दिक आभार। आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने नाव बॅक टू क्रिकेट, जिथे समीकरण सध्याच्या घडीला सुरू आहे, जिथे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये म्हात्रेपाडा टीम करतीये। धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। ओ राजेश म्हात्रेने खोदलाय आणि बॉलला पाठवले थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। म्हात्रेपाडा टीमचा ब्रँड दाखवणारा राजेश म्हात्रेच्या बॅटमधून ब्रँडेड चौका।
17 ऑन बोर्ड. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आता 17चा खतरा कोणत्या टीमला लागेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. खोदून काढला होता, लॉंग ऑन ला क्लिअर केलं मिड ऑनच्या डोक्यावरून. या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला राजेश बाटमधून. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती सुरू आहे आणि पहिल्या षटकातील शेवटचे 2 बॉल. 5वा समोर खेळलाय मिडॉनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला जर्सी नंबर 1. डॉट बॉल निर्धाव चेंडू आला चौकारानंतर प्रतिउत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलाय प्रशांत तांडेलनं. कमबॅक त्याला देखील करावा लागेल कारण 17 धावा त्यानं आतापर्यंत या 5 बॉल मध्ये खर्च केल्यात. शेवटचा 1 बॉल. शेवटचा बॉल दिशा पाहावी लागेल. दिशा कराबियस ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल पार सिग्नल. दॅट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये होईल ऍड. 4 षटकांची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये एंटर होईल. फुलर लाईनचा बॉल होता. बॉल बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कॅरी केलं आणि आताचा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डॉट आलाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस दाफलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागला गेला. बिनबाद 18 अंकावरती. 18 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम मात्रेपाडा. येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये झालेल्या 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक हाताळलंय. आता येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट 2 षटक हाताळायची याची दक्षता घ्या. देऊया डीजे ऑपरेटरला संधी. कृष्णा तयार स्ट्रायकिंग एडला. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये सौरभ पाटील. पहिला बॉल या वेळेला लेंथ बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडला पण खाली राहिला. उसळी घेतली नाही या बॉलला आणि त्याच दिशेमध्ये त्याच रेषेमध्ये बॉल थेट जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल सौरभ पाटीलचा. डॉट आला कृष्णाच्या अगेन्स्ट. मात्रेनं आडवा बाटणं केला प्रहार. बॉल हवेमध्ये फटका फसलाय. फिल्डर पोहोचलाय. झेल टिपलाय. खेळ संपलाय. योगेश मात्रेचा बंधू आता कृष्णा मात्रे माघारी परतलाय. फलंदाज बाद. जोडले गेलेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मला या स्पर्धेमध्ये वैयक्तिक पारितोषिकासाठी टावर फॅन म्हणजेच कूलर ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले असे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य करणारे व्यक्तिमत्व प्रमोद दादा पाटील मानराव अंबरनाथ. त्यांच्या समवेत आमचे सुदर्शन दादा असतील, त्याचबरोबर आमचे देवा दादा असतील. या तिन्ही दानशूरदादांचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू. जाऊयात मागच्या दिशेला. बघूया स्ट्रायकिंग केला योगेश. हो आल्या आल्या लॉफ्ट करायचा प्रयत्न. बॅटचा फेस ओपन करायचा होता योगेशला. मोठ्या फटक्यानं बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट आणि बॅटच्या मधून योगेश साठी बॉल. आखी टापाचा शॉट प्लेन फुल केलाय आणि फुल सक्सेसफुल ठरलाय. पिकअप स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
सुस्वागतम. पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं खुशखबर प्रत्येकासाठी येत असते. आणखी एक खुशखबर आली आहे प्रत्येक क्रिकेटच्या हाताला. श्री मलंगड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री मलंगड प्रीमियर लीग 2025-26 येत्या काही दिवसामध्ये आपल्या भेटीला येईल. श्री मलंगड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान दमदार अध्यक्ष तथा कल्याण उल्हासनगर संपर्क प्रमुख आदरणीय सन्माननीय महेश दादा गायकवाड आणि उपाध्यक्ष प्रदीप दादा मडवी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण असोसिएशन कमिटी यांच्या माध्यमातून मलंगड प्रीमियर लीग 2025-26 आपल्याला पाहायला मिळेल. पण आता जाऊयात मागच्या दिशेनं जिथे तळपली योगेश माथवेची बॅट आणि त्यांना लावली गोलंदाज सौरभ पाटीलची वाट. चेडू सीमा पार षटका. चला स्पीडअप करा विनंती असेल. ओव्हर नंबर 2 चा वाजवी खेळ इथे कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका गडाच्या नुकसानात 30 अंकावरती 30 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम क्रियाश 11 मात्रेपाडा. बघा येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला कंपल्सरी हे षटक हाताळायचं, अन्यथा सर्कलच्या आतमध्ये एक फिल्डर घ्यावा लागेल. पहिला बॉल समोर गेला राजेश मात्रेना व्ही मध्ये लॉंग ऑन फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला बेतावड्या टीमच्या माध्यमातून प्रशांत आला ज्यानं ओव्हर नंबर 1 हाताळला. प्रशांत तांदेळला आपण पाहिलं. लॉंग ऑन फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅक वरती हर्षल तांदेळ. हो यावेळेला पंचाकडे लावून अपील आणि उचलून धरली आहे लेग बिफोर विकेट. LBW च्या स्वरूपात योगेश मात्रेच्या खेळीचा झाल्यानंतर भोग्या इज गॉन. दुसऱ्या बॉल वरती विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केली हर्षल तांदळला योगेश मात्रेची. यस याच दरम्यान खरडगावचे अप्पा मात्रे आणि त्याच बरोबरीनं करवलेचे अनिल दादा भंडारी या दोन्ही मान्यवरांचे इथे शुभागमन झाला. त्यांचं करूया सहर्ष आर्थिक स्वागत. या आपण आपलं देखील वेलकम आम्ही करतोय आमच्या मुख्य मंचावरती. आपण देखील विराजमान व्हा. जाऊयात मागच्या दिशेनं अल्पेश मात्रे स्ट्रायकिंग एला आला विकेट करायचा प्रयत्न ऑन साइडला काऊ कॉर्नरला फिल्डर. पहिला बॉल फेस करत असताना पहिला बॉल वरती ती पहिली सिंगल अल्पेश मात्रेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 4 षटकांची मॅच आहे. 2.3 चेंडूचा वाजवी खेळ ते कंप्लीट झाला. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. नेक्स्ट बॉल राजेश पुढे आला आणि पुढे ठोकू दिला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर वाई आला आसमानी टोला. टाटा बाय बाय. 6 धावा षटका. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये मात्रेच्या बॅटमधून या 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 38 दुसरा येईल का राजेशची तळपलेली बॅट. आता तळ लावली गोलंदाजीची वाट. चेंडू सीमा पार. कन्सिक्युटिव्ह 2 इन अ ओव्हर. सलगचा येणारा दुसरा बॅक टू बॅक षटका.
दोन वरती दोन ठोकलेत पण सॉलिड ठोकलेत राजेशनं. तिसरा येईल का पाहावं लागेल. फ्लोर लेनचा बॉल होता, समोर खेळला व्ही मध्ये लॉगॉनला प्रशांत आंधळेला आपण पाहिलं. थ्रोबॅक थोडीशी करा प्रशांतची. एकदा या बॉल वरती मिळेल आणि एका धाब्याच्या साह्यानं धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचेल. ते तब्बल 45 अंकावरती 45 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे कंप्लीट झाला. 3 षटकांच्या अखेरीस 2 गड्याच्या नुकसानात मात्रेपाडा संघ जाऊन पोहोचलाय 45 या अंकावरती. ठोकरीचे याच दरम्यान खरड गावचे दमदार उद्योजक अप्पादादा म्हात्रे आणि त्याचबरोबर त्याच्या समवेत केरबलेचे अनिल दादा भंडारी या दोन्ही मान्यवरांचे इथे शुभागमन झालं. त्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. जाऊयात मैदानाच्या दिशेने जिथे षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती या 4 षटकांची मॅच आहे आणि चौथ्या षटकामध्ये विष्णू पाटीलला आपण पाहतोय, ज्यानं मागच्या मॅच मध्ये तब्बल 63 धाव्यांची खेळी केली होती. विष्णू पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल या वेळेला शॉट ऑफ लेग होता, सफल झाले आणि सफल फटका केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हुक केला, म्हणजे 6 धावा आपल्या संघासाठी बुक केल्या विष्णू पाटीलच्या विरोधात. हा पहिला हल्ला राजेश मात्रेचा बोलतो आता बॉलला चेंडू सीमा पार षटका. षटकार मैदानाच्या आतमध्ये विष्णू पाटीलच्या विरोधात राजेश मात्रेच्या बॅटमधून काय बॅटिंग करतो राजेश मात्रे. तब्बल आतापर्यंत जर विचार करायला गेला तर 2 चौकार आणि 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. अल्पेश मात्रेला आपण पाहतो नॉन स्ट्राइक इनला. बॉलिंग ट्रॅक वरती विष्णू पाटील, त्याला कमबॅक करावा लागेल. दुसरा लेग कटर मैदानाच्या आतमध्ये. आता कटरचा मारा मैदानाच्या आतमध्ये विष्णू पाटील न केलाय, समोरून बाहेर काढलाय आणि थेट जाऊन विसवलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. यावेळी देखील कौतुक काढला सेमी हेलिकॉप्टर स्टाईल व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर धावतोय पळतोय समीर. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईल त्याला बॉल अडवायचं होतं, पण अखेर प्रयत्न राहिलेत अयशस्वी. बॉल चालला लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौका. वरती षटकाराला दुसरा बॉल डॉट जरूर आला, पण तिसरा बॉल वरती आला द कार्पेट. 4 धावा मिळाला विष्णू पाटील चागेस राजेश. दिशा पाहावी लागेल आता, दिशा पाहणे गरजेचं. यस ऑब्स्टिकच्या बाहेरचा बॉल आयसीसी नियम क्रमांक 22. अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. छोटासा रनअप. लाईन पिक केली आणि पिकअप स्ट्रोक खेळलाय. बॉलला पाठवून दिले थेट रंगण बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्यामध्ये दमदार वजन. धावा मिळतील पूर्णपणे अर्धा डझन. चेंडू सीमा पार षटका. मैदानाच्या आतमध्ये राजेश मात्रेचा हा फटका. अजून एक बाउंड्री लाईनच्या बाहेर राजेश मात्रेचा हा हल्ला. आता बोलतोय त्याचा बल्ला. चेंडू सीमा पार. कन्सेक्युटिव्ह सलगचा दुसरा षटकार ढिंसे.
17 मध्ये 48 राजेश मात्रेने बनवला. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे 2 पासून दूर राजेश मात्रे अर्धशतकासाठी. अर्धशतक होईल का? ओहो, व्हाट अ शॉट, व्हाट अ ब्युटिफुल शॉट, व्हाट अ अनफॉरगेटेबल शॉट, व्हाट अ क्लासिकल शॉट बाय राजेश मात्रे. एकदा बॅट वरती करा राजेश मात्रे, प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारा. काय बॅटिंग केली, अनस्टॉपेबल बॅटिंग बाय राजेश मात्रे. 54 धावा मैदानाच्या आतमध्ये, तब्बल 16 बॉल मध्ये अर्धशतक. आजच्या दिवसातील 5वं अर्धशतक आणि संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमधील 6वं अर्धशतक राहिला राजेश मात्रेच्या नावावरती. विजयी काहीशे शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी वैयक्तिक पारितोषिकासाठी टावर फॅन अर्थातच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कूलर पुरस्कृत करण्यात आले आणि आमच्या आयोजन कमिटीला ज्यांचं नेहमी सहकार्य लाभत असतं असे आमचे सर्वांचे लाडके प्रमोददादा पाटील यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. मी विनंती करेल या स्पर्धेचे लाडके प्रणेते, या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच आशिष दादा मात्रे यांना. दादा या पण आपल्या शुभ हस्ते आपण प्रमोदजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण आपल्या अतिथी कक्षामध्ये करूयात, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कूलर पुरस्कृत करण्यात आले. मायेची, उपदाराची, आपुलकीची, प्रेमाची, महाराष्ट्राचं अंगवस्त्र, साहेबांच्या खांद्यावरती शाल, या स्पर्धेची आठवण असणारा ब्युटिफुल मोमेंटो आणि प्रेमाचं प्रतीक असलेले तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन प्रमोदजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आम्ही आजच्या कक्षामध्ये करतोय. खऱ्या अर्थानं थँक्यू सो मच. नानशोर दाता म्हणून प्रमोदजी पाटील साहेबांकडे नेहमीच पाहिलं जातं आणि आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला सुदर्शन दादांचा देखील शुभ सन्मान आम्ही करू. सुदर्शन दादा या आपण आणि देवा दादा आपण देखील या. सुदर्शन दादांचा शुभ सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आमचे प्रमोद दादा पाटील म्हटलं तर ज्यांचं खऱ्या अर्थानं आमच्याला संपूर्ण आयोजन कमिटीला नेहमी सहकार्य लाभत असतं, सुदर्शन दादांचा शुभ सन्मान केला जाईल. मायेची, उपद्राची आणि जबाबदारीची शाल खऱ्या अर्थानं सुदर्शन दादांच्या खांद्यावरती सोपवली जाईल. त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक असलेल्या तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेची आठवण असणारं सुंदर असं सन्मान चिन्ह देऊन सुदर्शन दादांचा देखील आम्ही सन्मान करतोय. प्रत्येक पाहुण्यांचा अतिथी देव भव, प्रत्येक मान्यवरांचा सत्कार तुमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं केला जाईल. त्याचबरोबर आहे ना करवले गावचे दमदार उद्योजक आदरणीय सन्माननीय अनिलजी भंडारी साहेबांचा शुभ सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. दमदार उद्योजक आणि समाजसेवक अनिलजी भंडारी साहेबांचा शुभ सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. प्रेमाची, आपुलकीची शाल, सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण ब्युटिफुल मोमेंट देऊन साहेबांचा केला जातोय शुभ सन्मान. तदनंतर अप्पा मात्रे या पण खरड गावचे अप्पा मात्रे या साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. अप्पांचा इथे शुभ सन्मान केला जातो. या स्पर्धेचे शिल्पकार आशिष दादा मात्रे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. प्रत्येक मावण्यांचा आणि प्रत्येक मान्यवरांचा हा शुभ सन्मान इथे आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल, कारण प्रत्येक मान्यवर आपला देवाप्रमाणे असतो. यस आणि मात्रेपाड्याचे अंकुश मात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. अंकुश मात्रे साहेब या पण आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. आपणच्या शुभ हस्ते आपण अंकुश मात्रे यांचा शुभ सन्मान करतोय. माईची, उतराची, आपुलकीची, प्रेमाची शाल, तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण ब्युटिफुल मोमेंट देऊन साहेबांचा शुभ सन्मान. थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाच्या दिशेने आणि वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. या ऐकूयात तुषारजी शिंदे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच श्रवण सर.
विद्यमान सामना देखील महत्वाचा. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकून इथपर्यंत प्रवास केला. इथून प्रत्येकाला जिंकायचे, पराभूत कुणालाही व्हायचं नाही, पराभव कुणालाही मान्य नाही. या शरीरावरती हा बॉल आदळला, एका धावेचा प्रयत्न आहे परंतु धाव देखील प्राप्त होणार नाही. डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न झालाय. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत. 75 धाव्यांचं मोठं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. 75 धावा बनवायच्यात आणि मैदानावरती पाणी घेऊन जा विनंती आहे फास्ट. योगेश महात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिसरा बॉल डॉट टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी ही खासियत राहिली आणि टेनिस क्रिकेट विश्वामधील मेघ धुरंधर खेळाडू आहे. योगेश म्हात्रे इंजर्ड जरूर आहेत परंतु आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी मैदानावरती आहेत. यावेळेस फुल टॉस होता आणि फुल टॉसला फेकून दिलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. षटकारानं आपलं खातं खोलतायत फलंदाज प्रशांत तांडेल. हा बॉल देखील लेंथ वरती होता, इनफिल्डला क्लिअर केले. फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे चौकार. विश्वातील धुरंधर खेळाडू आहेत योगेश म्हात्रे आणि या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी योगेश म्हात्रे यांची राहिली आहे. या स्पर्धेत देखील त्यांनी प्रभावित केले. पाठीमागच्या सामन्यामध्ये मोक्याच्या क्षणी 2 महत्वपूर्ण विकेट आणि आपल्या संघाला पुनरागमन करून दिलं होतं. यावेळेस हा बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण होतोय आणि धाव फलकावरती धावा आहेत 10. 10 रन्स ऑन दिस क्रिकेट. 10 धावा केवळ धाव फलकावरती आहेत. आता बॉल शिल्लक आहेत 18 आणि 65 धावांची आवश्यकता आहे. चला विनंती आहे म्हात्रेपाडा टीम थोडीशी घाई करा, जास्ती वेळ घेऊ नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. चला थोडीशी घाई करा. सेकंड राऊंडची ही महत्त्वपूर्ण मॅच. राजेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले सेकंड ओव्हर साठी. एकूण धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. 9 रन्स ऑन दिस क्रिकेट. 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. राजेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. 18 बॉल मध्ये 65 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस स्लिडिंग एज लागले हवेत. बॉल गोलंदाज बॉलच्या खाली पोहोचले. झेल ड्रॉप झालाय आणि जीवनदान मिळालंय विष्णू पाटील यांना. धावफलकावरती धावा आहेत 11. 11 रन्स ऑन दिस क्रिकेट. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती जीवनदान मिळाले या ठिकाणी फलंदाज विष्णू पाटील यांना. 11 धावा धावफलकावरती आहेत.
17 बॉल मध्ये अजून देखील इथे धावांचा डोंगर उभा करायचा. 64 धावांची आवश्यकता होती. 16 बॉल मध्ये आता 64 धावा आवश्यक आहेत. 11 धावा केवळ धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. राजेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. इथून जर मोठे फटके आले नाही तर मग विजयाचा मार्ग सुकर होईल म्हात्रेपाडा संघाचा. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक शर्थीचे प्रयत्नांचे पूर्ण मार्क मिळतील. 100% कमिटमेंट होती आणि तिथे झेल ड्रॉप झाला. एक धाव प्राप्त झाली परंतु प्रयत्नांचे पूर्ण मार्क द्यायला पाहिजेत कारण खूप कठीण होतं झेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा आहेत 12. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. राजेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. लेंथ बॉल होता. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय आणि एक टप्पा खाऊन बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि दिल्ली अजून पण खूप दूर आहे. 75 धावा तुम्हाला इथून बनवायच्या. ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉलला केवळ दिशा दिली. लेग ग्लान्स केलाय आणि क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु बॉल जाईल आणखी एकदा सीमारेषच्या पलीकडे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा चौकार. धावा धावफलकावरती. पहिल्या इनिंग मध्ये कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. 20 झाल्या. 55 पाहिजेत अजून. ज्यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. तारेला बॉल अडखळला आणि असं वाटलं की मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल जातोय परंतु बॉल जागेवरती गेला होता. पंचाचा निर्णय येणं बाकी आहे. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. एकवीस धावा धावफलकावरती. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. व्हाईट बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. ऋतिक म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. षटक क्रमांक 3 साठी पहिला बॉल वाईड आलाय आणि धावफलकावरती धावा आहेत. बावीस धावा धावफलकावरती. लोअर फुलटॉस बॉल होता. फटका चांगला आहे. काउ फेजला हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि तोपर्यंत एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. 23 धावा धावफलकावरती. मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला इथून मोठे फटके खेळावे लागतील. बेताळी संघाला मात्र मोठ्या फटक्यांची गरज या सामन्यामध्ये आहे. चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये कृष्णा आहेत आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. ऑकवर्ड बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाला टेनिस बॉलचा परंतु एका हाताने बॉलवरती नजर ठेवत असताना व्यवस्थित फील्डिंग त्याने केली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 24. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. मोठ्या फटक्यांची गरज आहे मैदानावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट आलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं फलंदाज राजेश यांनी अप्रतिम बॅटिंग केली. या स्पर्धेमधील आणखी एक महत्वपूर्ण अर्धशतक त्याने झळकवलंय. यावेळेस डाऊन दिले. एक बॉल खरं तर फलंदाज सफल झाले. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर हा बॉल आहे. पंचांनी वाईट बॉल कॉल केला. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाते. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती. गोलंदाजी खूप कमालीची पाहायला मिळाली.
यावेळेस देखील कॅप मध्ये बॉलला ढकललंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. एका धावेचा प्रयत्न, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. 75 धाव्यांचं मोठं लक्ष आहे. केवळ 26 धावा धावफलकावरती आहेत. 49 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. ऑन साइडला लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळलेत आणि बॉल मात्र सीमारेषच्या पलीकडे जाईल. चौकार आला शेवटच्या बॉलवरती आणि धावफलक पुढे जाईल 4 धाब्यांनी. एकूण धावफलकावरती धावा आहेत 30. सहा बॉल 45 धाव्यांची आवश्यकता आहे आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलाय. षटकार 6 धावा. आणखीन एकदा बॉल हवेत उंच तर गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत. सेल टिपतील आणि आली आहे सफलता. विकेट. फलंदाज बाद. संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी या. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाचे संघनायक आपण टॉससाठी येणं अनिवार्य आहे आणि विद्यमान सामन्यातली विनर टीम आपण देखील टॉससाठी त्वरित यायचे. पुढचा सामना 3 षटकांचा होईल याची देखील नोंद आपण करून घ्या. दोन्ही संघ आणखी एक बॉल डॉट आलाय आणि या सामन्यामध्ये आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे. सौरभ आणखीन एक कमालीचा बॉल आहे. सौरभ यांच्या माध्यमातून शेवटचा एक बॉल शिल्लक आणि धाव फलकावरती धावा आहेत 36. 39 धाव्यांची गरज आहे एका बॉल मध्ये. लोअर फुलटॉसचा बॉल डीप झाला परंतु बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. एक टप्पा खाऊन शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. परंतु हा चौकार अगदी विजय आणि पराभवाच्या अंतरावरती परिणाम करणार नाही. दोनही संघाने चांगला क्रिकेट खेळलं. बेतवडे संघाने देखील एक सामना जिंकला परंतु मात्रेपाडा संघ या सामन्यामध्ये वर्चस्व. बॉल आतमध्ये द्या विनंती आहे. मॅच बॉल आतमध्ये द्या. खेळाडूंना विनंती आहे. चला आपण टॉस संपन्न करतोय. बॉल आतमध्ये द्या विनंती आयोजकांच्या वतीने. चला बक्षिसामधली रक्कम कट केली जाईल जर बॉल मैदानावरती दिला नाही तर. विनंती आहे बॉल आतमध्ये द्या. आयोजकांच्या वतीने विनंती आहे. चला टॉस आपण संपन्न करूयात. राजेश म्हात्रे यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. राजेश आपण या. राजेश दादा म्हात्रे आपण यायचे विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. टॉस संपन्न करतोय.
क्वालिफायर मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाईल. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये कियान्स 11 म्हात्रेपाडा या दोन संघांदरम्यान टॉस संपन्न केला जातोय. हेड असा कॉल आहे आणि हेड ऍज इट इज आलाय. कासगाव संघाने टॉस जिंकलाय. 3 षटकांची मॅच आहे. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. एका बाजूने कासगाव त्यांच्या विरोधामध्ये म्हात्रेपाडा आणि ही क्वालिफायर मॅच आपल्या भेटीला येते आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती श्रवण धुमाळ सरांना मी कमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. धन्यवाद.